कोणतरी हो ना महा फोटो त्या बाबा संग टाकला ते कवा आलंय कोणाला माहित माझ्याकडे मी कवा गेलो त्याच्याकडे बरं टाकणार इतकं चाबरं होतं वाटतं टाकणारा मी नाईट पॅन्टवर आहे आणि टी शर्टवर आहे मी असा कवाच बाहेर जात नाही राव त्यांनी कमीत कमी ह्या कपड्यावर तरी माझा फोटो टाकायचा त्या संग जोडायचा मी ते मला एक जणांना दाखविलं म्हणजे तुमचा फोटो आहे त्या बाबा संग म्हणलं माझ्या घरी कवा आलो होते कारण नाईट पॅन्टवर मी घरीच राहिलोय एक तर मी कधीच नाईट पॅन्ट घालत नाही कधीच नाही घालत आणि ती नाईट पॅन्ट घालून मी एकदा दोनदा फक्त यांनी नवीन आणली होती म्हणून घातली आणि ती टी शर्ट घातला तोच त्याला फोटो जोडीला जोडणार तरी किती चाबर आहे अशा कपड्यावर तरी जोडायचा जोडायचं तर पण आज मोठमोठे नेते केसरकरांचं नाव काय महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्या चरणी लीन होत होत्या आणि नंतर त्या बाबाबुवानं विद्यार्थिनींना सोडलं नाही सुवासिनींना सोडलं नाही लग्न झालेलं नाही बाकीच्या विधवा असतील काय कोणाला असतील त्यांना सगळं विषय खराब करून टाकलेला आहे का असं व्हावं एवढी इतकी का म्हणजे दैवीकरणाकडे काय एवढा माणसाचा ओढा व्हावा नाही श्रद्धा असली पाहिजे हे मानणारा मी पण ते अंधश्रद्धा नको त्यांनी आतापर्यंत खूप कुळं बर्बाद झालेत खूप पिढ्या बर्बाद झाल्यात त्यात जायला नाही पाहिजे आणि असले मोठाले गेले ना मग बारकोले जातात ते मोठाल्याचा बाबा होता वाटतं बारकोल्याचा नव्हता टप्पो 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 नेते होते वाटतं सगळे असे पैशावाला माल होता त्याच्याकडे बारकोले चिल्लर चालणार ते जवळ येऊन देत नव्हतं वाटतं ते मोठ्याचा बाबा होता त्याच्यामुळे यातल्या मोठ्या लोकांनी केलं ना याच्यामुळं महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीचा नाश होतो कारण लोक अनुकरण करतात यांनी लग्न